नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मटन दम बिर्याणी बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। दम बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी मी अर्धा किलो मटन घेतले। त्यानंतर इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घ्यायचे। तर जेवढं मटन घेतो आपण तेवढेच तांदूळ घ्यायचे। आणि बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे काही मसाले घेतले। त्यामध्ये खडा मसाला घ्यायचा आपल्याला। तर इथे मी दालचिनी, लवंग, मिरे, दगडी फूल, 2 वेलची घेतले आणि तेजपान घ्यायचे इथे। त्यानंतर इथे मी 3 कांदे बारीक कट करून घेतले, उभे कट करून घ्यायचे। 3 टोमॅटो घ्यायचे आणि कोथिंबीर घ्यायची। आणि घरगुती मसाले घेऊ आपण। घरगुती मसाल्यामध्ये इथे मी लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर घेतली आणि बिर्याणी मसाला, हळद आणि जिरे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली। तर अद्रक लसूणची पेस्ट भरपूर घ्यायची म्हणजे चव छान येते। आणि इथे दही घेतले मी 1 वाटी। आपल्याला दही 1 वाटी पाहिजे इथे। तर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करू। बिर्याणी बनवायच्या आधी आपण तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे। आपल्याला मसाला परतेपर्यंत तांदूळ भिजत ठेवायचे। तर सर्वात आधी तांदूळ भिजवून घेऊ। नंतर गॅसवरती मी पातेलं ठेवले तापवायला। त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले। त्याच्यामध्ये मी आता इथे गावरान तूप टाकते 1 चमच। तुपाने चव छान येते त्यामुळे ते गावरान तूप टाकणार आहे। तर तेल तापल्याच्या नंतर सर्वात आधी याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ। जिरे छान फुलल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार। जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ। त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये कांदा ॲड करू। कांदा छान आता लालसर आपल्याला इथे परतून घ्यायचं। कमी गॅसवर परतून घ्या। इथे कांदा परतून झाला त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो ॲड करायचं आपल्याला। आता टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। सर्व एकत्र करून छान असं परतून घ्यायचं। तर टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी याच्यामध्ये आपण मीठ ॲड करू थोडंसं। बाकीचं नंतर टाकू आपण म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो। तर इथे छान असं टोमॅटो परतले, छान शिजवून घ्यायचं टोमॅटो। त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची। हे पण छान परतून घ्यायचं आपण। हे परतल्याच्या नंतर आपण सर्व परतल्याच्या नंतर याच्यामध्ये लगेच मटण ॲड करायचं आपण। हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवरती आपल्याला आता हे मटण शिजवून घ्यायचं। हे मिक्स झाल्याच्या नंतर आपण जे मसाले घेतले होते ते याच्यामध्ये ॲड करायचे सर्व एकत्र। ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे लगेच मीठ ॲड करायचं। आपण सुरुवातीला पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंच टाकायचं। आता हे शिजून घ्यायचं कमी गॅसवरती। आता हे सर्व एकत्र मिक्स झाले। आता झाकण ठेवून शिजून घेऊ आपण मटण। थोडंसं असं कच्चं थोडं राहिलं तरी चालेल, या पद्धतीने शिजून घ्यायचं। हे आपलं मटण थोडंसं शिजलं आहे, असं अर्धवट शिजून घ्यायचं आपल्याला। त्याच्यामध्ये दही ॲड करायचं। पूर्ण 1 वाटी मी दही याच्यामध्ये ॲड केलं। थोडीशी कोथिंबीर ॲड करायची याच्यामध्ये। आता हे सर्व मिक्स करून परत आपल्याला 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं। छान असं मिक्स करायचं। परत एकदा आपण 5-10 मिनिटं शिजवून घेऊ। सर्व एकत्र केले। आता 1-10 मिनिटं आपण परत एकदा शिजवून घेऊ। झाकण ठेवून परत एकदा शिजवून घ्यायचं। तिथे आपले छान असा मसाला आणि
मटण शिजलं आहे, त्याच्यामध्ये आता तांदूळ ॲड करायचे. तर इथे मी तांदूळ आधीच शिजवून घेतले, आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे आणि याच्यातलं पाणी मी निथळून घेतलं. त्याच्यामध्ये आधी अर्धे तांदूळ ॲड करायचे. तर ह्या मसाल्यामध्ये अर्धे तांदूळ ॲड करायचे आणि एकत्र मिक्स करून घ्यायचे. तर तांदूळ अर्धा कच्चा असं शिजवून घ्यायचं आहे, मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे. इथे मी थोडा तांदूळ याच्यात ॲड करते आणि मिक्स करून घेते. इथे तांदूळ छान मिक्स करून घेतलं. तर याच्यात पाणी ॲड करायची गरज नाही, तांदळाला आणि टोमॅटोला छान पाणी सुटतं. त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर आपण आता जो भात राहिलेला आहे ना तांदूळ, त्याच्यावरती टाकून घ्यायचे. पूर्णपणे याच्यावरती टाकून घ्यायचे. छान असं एकसारखा हे करून घ्यायचं. त्याच्यावरती असं एकदम एकसारखा असा लावून घ्यायचा. त्यानंतर आपण इथे एकसारखा भात आपला मी पसरून घेतला. त्याच्यावरती आता कलर टाकायचा आहे. इथे मी फूड कलर घेतला आणि दुधामध्ये मिक्स करून घेतला आहे. आता आपण हा याच्यावरती टाकून घेऊ. या पद्धतीने मी इथे टाकते. याच्यावरती आता इथे सर्व झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती एक टिश्यू पेपर ठेवू आणि आपल्याला पूर्ण पॅक असं झाकण ठेवायचे, म्हणजे हवा बाहेर नाही जाऊन द्यायची. याच्यातून आपण दम बिर्याणी बनवतोय ना, त्या पद्धतीने पूर्ण पॅक झाकण असं बसलं पाहिजे. ह्या पद्धतीने ठेवायचं, म्हणजे हवा बाहेर जात नाही आणि बिर्याणी छान बनते. आता 20 मिनटं आपण कमी गॅसवरती शिजवून घेऊ. 20 मिनटं झाले. आता आपण झाकण काढून पाव बिर्याणी कशी झाली आपली. एवढं छान पॅक झाकण लावायचं, तेव्हा हवा आतमध्ये जाते. एकदम छान अशी आपली बिर्याणी झाली, पाहू शकता. छान अशी दम बिर्याणी बनवून तयार झाली, पाहू शकता. एकदम मस्त खालचा मसाला पण छान असा तयार झाला. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.